या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी। केंद्र सरकारनं गेल्या वर्षी महागाई भत्त्यात डीए डिअरनेस अलाउन्स आणि महागाई सवलतीत डीआर डिअरनेस रिलीफ 2% वाढ केली होती, ज्यामुळे जानेवारी 2025 पासून डीए डीआरचा दर 55% झाला होता। आता पुन्हा एकदा 1 जुलै 2025 पासून या दरात बदल होण्याची शक्यता आहे। किती वाढ अपेक्षित? सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात 2 ते 3% वाढ होण्याचे संकेत दिले जात आहेत। अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक औद्योगिक कामगार यांच्या आलेखानुसार एप्रिल महिन्यापर्यंतचा डेटा ही वाढ अपेक्षित आहे। मे आणि जून महिन्यांचा अहवाल अजून यायचा असल्यानं अंतिम आकडेवारीनंतरच नेमकी वाढ स्पष्ट होईल। मागील वाढीपेक्षा ही वाढ कमी असण्याचं कारण म्हणजे महागाई दरात झालेली घट असं बोललं जात आहे। 7व्या वेतन आयोगाची शेवटची वाढ, 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा। केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली। त्याच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याचं नियोजन आहे। अजून आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य नियुक्त झाले नसले तरी 8वा वेतन योग्य वेळेवरती हा आयोग लागू झाला तर जुलै 2025 पासून होणारी ही वाढ 7व्या वेतन आयोगाच्या कार्यकाळातील शेवटची वाढ असेल। महागाई भत्ता मोजण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह। केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि कामगार संघटनांनी महागाई भत्ता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅल्क्युलेटरमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यांचं म्हणणं आहे की 12 महिन्याच्या सरासरीनुसार डीए ठरवला जातो, त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष महागाई वाढीचा फायदा पूर्णपणे मिळत नाही। संघटनांच्या प्रमुख मागण्या आहेत तरी काय? दर 3 महिन्यांनी डीए निश्चित करा। बँक कर्मचाऱ्यांप्रमाणे दर 6 महिन्यांऐवजी 3 महिन्यांनी डीए निश्चित करावा, जेणेकरून कर्मचाऱ्यांना महागाईचा भर तात्काळ करून मिळेल। पॉइंट टू पॉइंट डीए द्या। सध्या डीए किमान पूर्णांक मूल्यांपर्यंत दिला जातो। उदाहरणार्थ 42.90 डीए पात्र असल्यास 42 पॉइंट दिला जातो। याऐवजी पॉइंट टू पॉइंट डीए द्यावा असा बँका आणि एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना मिळतो तसाच दिला जावा अशी मागणी करण्यात येते। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र ग्राहक किंमत निर्देशांक मोजण्यासाठी ज्या वस्तूंचा वापर होतो त्यापैकी अनेक वस्तू सरकारी कर्मचारी रोज वापरतच नाहीत। उदाहरणार्थ रेफ्रिजरेटर, टीव्ही। यामुळे यांच्यासाठी एक वेगळा ग्राहक किंमत निर्देशांक तयार करावा, जेणेकरून त्यांना खऱ्या महागाईनुसार डीए मिळेल। कर्मचारी संघटनांच्या या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र सध्या तरी 1 जुलैपासून डीए डीआर मध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।